नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. आजच्या या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी मी काही डॉक्टर नाही, पण मला जे वाचण्यात आलं, जी माहिती मला वाचण्यातून मिळाली आहे, ती माहिती आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पोलिसाच्या थर्ड डिग्री समोर भले भले गुन्हेगार घडाघडा बोलायला लागतात. या टेस्टमुळे आरोपी खरं बोलतो असं म्हटलं जातं. गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येतं. ते अस्त्र म्हणजे नार्कोटिक टेस्ट. ह्याबद्दल अनेकांनी ऐकलं वाचलं असेल. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते. काही प्रमाणात हे खरं असलं तरीही सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्म्युला लागू होत नाही. पण ही टेस्ट कशी केली जाते, यावेळी खबरदारी काय घ्यावी लागते, या टेस्टमुळे जीवाला धोका असतो का, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊया नार्को टेस्ट मध्ये. नार्को टेस्ट कशी घेतली जाते? कोलकाता येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात परीक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉक्टर संजय रॉय याची नार्को टेस्ट करण्याची सीबीआयची मागणी झाली होती. संजय रॉयने सुरुवातीला चाचणी घेण्यासाठी होकार दिला होता. त्याआधी सुद्धा श्रद्धा वालकर ह्या प्रकरणात आफताब पुनावालाची ही नार्को टेस्ट घेण्याचे प्रकरण समोर आलं होतं. आता गाजात असलेला मुद्दा म्हणजे बीड येथील आरोपीने स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण खून करून हत्या केली होती. या बीड प्रकरणात नार्को टेस्टची मागणी मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेली आपण यापूर्वी पाहिलेली ऐकलेली आहे. गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी मुख्य आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून केली जाते. ही टेस्ट नेमकी कशी घेतात, यातून काय काय निष्पन्न होते, टेस्ट घेण्याची परवानगी कोणाकडून घ्यावी लागते, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं ह्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूया आपण नार्को टेस्ट म्हणजे काय. एखाद्या गंभीर प्रकरणामध्ये गुन्हेगार जर चौकशीत सहकार्य करत नसेल तर त्याची नार्को टेस्ट करण्याची आणि त्यामधून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी संबंधित न्यायालयाची परवानगी मिळवणे गरजेचे असते. जर न्यायालयाने परवानगी दिली आणि आरोपीचीही त्यासाठी तक्रार काही नसेल तर ही टेस्ट घेता येते. नार्को टेस्ट फॉरेन्सिक एक्सपर्ट, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत घेतली जाते. नार्को टेस्ट कशी घेतली जाते तर नार्को विश्लेषण टेस्ट करत असताना आरोपीच्या शरीरात इंजेक्शनाद्वारे सोडियम पेंटोथल हे औषध सोडलं जातं. हे औषध शरीरात जाताच आरोपी संमोहित अवस्थेत जातो. त्याचे आत्मभान आणि कल्पना करण्याची क्षमता संपते. त्यामुळे या अवस्थेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देताना आरोपीला खोटं बोलणं अवघड होऊन जातं. या औषधामुळे आरोपी संमोहित अवस्थेत असल्यामुळे त्याला खोटं बोलताच येत नाही. त्यामुळे यावेळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तो खरं सांगतो आणि त्यांनी सांगितलेली उत्तर हे खरी आहेत असं मानलं जातं. सोडियम पेंटोथल हे औषध शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णांना भूल देण्यासाठी वापरलं जातं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2010 साली दिलेल्या निकालानुसार आरोपीच्या संमतीशिवाय नार्को विश्लेषण चाचणी घेतली जाऊ शकत नाही. नार्को टेस्टला कायदेशीर वैधता असली तरीही कोणत्या बाबतीत अशा चाचणीला परवानगी द्यायची त्याचा निर्णय न्यायालयाकडून घेतला जातो. भारतामध्ये 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या गोंधरा हत्याकांडानंतर या गुन्ह्यातील आरोपीची ही नार्को टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतर स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम या तेलगीची नार्को चाचणी 2003 साली पार पाडली होती. पिठारी हत्याकांडातील 2 आरोपीची ही गुजरात मधल्या गांधीनगरमध्ये नार्को टेस्टची चाचणी करण्यात आली होती. नार्को टेस्टमुळे जीवाला धोका असतो. टेस्ट घेण्याआधी संबंधित आरोपीची शारीरिक तपासणी केली जाते. ज्या आरोपीची सदर चाचणी करायची आहे ती व्यक्ती वृद्ध आहे का, शारीरिक व्याधीग्रस्त आहे का याचा तपास केला जातो. तसंच आरोपी मानसिक दृष्ट्या दुर्बल तर नाही ना याची माहिती घेतली जाते आणि औषधाच्या डोसाचा कमी अधिक परिणाम ह्या रुग्णावर होऊ शकतो का याचा विचार डॉक्टर करत असतात. या टेस्टमुळे व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.